ठरेल 1-2 दिवसांनी साहेब डिक्लेअर करतील। नक्की याच्यामुळे आपण बघतो आहोत की 5 तारखेचा विजय मेळावा हा तर साजरा होईलच, मात्र सोबतच सध्या आपण बघतोय की शिवतीर्थ समोर आता पेढे वाटले जात आहेत, आतिषबाजी केली जाते आणि हा विजय जल्लोष साजरा केला जातोय। सोबतच उद्धव ठाकरेंनी जे आवाहन केलेलं आहे की येत्या 5 तारखेला एक विजय सभा घेतली जाईल, विजय मेळावा साजरा केला जाईल, त्याला सुद्धा सकारात्मक प्रतिसाद आता राज ठाकरेंनी दिलेला आपल्याला बघायला मिळतोय। कॅमेरामन मंगेश विशेष संदेश पाठक, झी 24 तास, मुंबई। हिंदीचा जी.आर. रद्द झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरात आज मनसेकडून जल्लोष साजरा केला जातोय। अनेक ठिकाणी पेढे वाटत ढोल ताशांच्या गजरामध्ये मनसेचे कार्यकर्ते जल्लोष साजरा करतात आणि आता ही आपण मुंबईमधली दृश्य पाहतोय। मुंबईमध्ये शिवतीर्थाबाहेरची ही दृश्य आहेत। यशवंत किल्लेदार, मनसेचे नेते आणि त्याचबरोबर इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा आपल्याला जल्लोष साजरा करताना दिसत आहेत। त्याचबरोबर 5 तारखेला विजय मेळावा घेणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। तर मोठ्या प्रमाणात हिंदीच्या मुद्द्यावरून एकजूट झालेली पाहायला मिळाली आणि त्यामध्ये मनसेनं सुरुवातीपासूनच ठामपणे भूमिका घेतलेली होती। काहीही झालं तरी हिंदीचा मुद्दा हा लागू केला जाणार नाही अशा संदर्भात राज ठाकरे यांनी ठामपणे भूमिका घेतलेली होती आणि त्यानंतर सरकारनं काल हा जी.आर. रद्द केलेला आहे। आता सरकारनं समिती नेमलेली आहे, मात्र या समितीचा अहवाल काहीही असो पण हिंदी सक्ती पहिलीपासून होणार नाही असं राज ठाकरे यांनी ठामपणे सांगितलेलं आहे। सध्या आपण ही दृश्य पाहतोय, शिवतीर्थाबाहेरची ही दृश्य आहेत। आपण या संदर्भात अधिक माहितीसाठी जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे। मनश्री, सध्या जल्लोष साजरा करताना मनसेचे नेते दिसत आहेत। थोड्याच वेळापूर्वी आपण पाहतोय राज ठाकरे यांची प्रेस कॉन्फरन्स सुद्धा झालेली होती। विजय मेळावा होणार असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय। आणि त्याच्यामुळे आता जल्लोष आपण बघतो आहोत की आपण पाहतोय शिवतीर्थ या निवासस्थानी आपल्याला राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे सुद्धा दिसत आहेत आणि खाली मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी एकवटलेले आहेत आणि त्यांच्याकडून जल्लोष साजरा केला जातोय। हिंदीचा मुद्दा सुरुवातीपासूनच राज ठाकरे यांनी आक्रमकपणे मांडलेला होता। त्या संदर्भात त्यांनी पत्रव्यवहार सुद्धा केलेला होता। अशा पद्धतीनं हिंदी सक्ती होऊ नये असं त्यांनी म्हटलेलं होतं, मात्र त्यानंतर सरकारनं त्यातला सक्ती हा शब्द वगळला। मात्र हिंदी ही भाषा अनिवार्य नसल्याचं म्हटलेलं होतं, मात्र गनिमी काव्यानं सरकार हिंदी सक्ती लागू करते असा आरोप विरोधकांकडून केला जात होता। मात्र त्यानंतर संपूर्ण एकजूट आपल्याला पाहायला मिळाली। हिंदीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांच्या मोर्चाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सुद्धा पाठिंबा दिला। त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं सुद्धा मनसेला पाठिंबा दिलेला होता आणि त्यानंतर मराठी माणसांची एकजूट झाली आणि सरकारनं काल हा निर्णय रद्द करणार असल्याचं ठामपणे जाहीर केलेलं आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे। मनसेमध्ये सध्या आपल्याला जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळते। राज्यभरात ठिकठिकाणी आनंद साजरा केला जातोय, मुंबईमध्ये सुद्धा तसंच वातावरण पाहायला मिळतंय। ही दृश्य आपण बघतो आहोत की राज ठाकरेंच्या निवासस्थानासमोरची शिवतीर्थ समोरची ही दृश्य आहेत। काही वेळापूर्वीच मनसैनिकांनी मोठ्या जल्लोषात पेढे वाटत आनंद साजरा केला। इतकंच नाही तर ढोल ताशांच्या पथकावर त्यांनी ताल सुद्धा धरलाय। फटाक्यांची आतिषबाजी ही शिवाजी पार्क मध्ये ठिकठिकाणी होताना बघायला मिळते। राज ठाकरे सुद्धा स्वतः घराबाहेर आले आणि त्यांनी सुद्धा या मनसैनिकांच्या उत्साहामध्ये आनंदात जल्लोषात सहभाग घेतला। 5 तारखेलाच विजयी मेळावा आपण करूयात असा एक प्रस्ताव उद्धव ठाकरेंनी सर्व राजकीय पक्षांसमोर ठेवलेला आहे। ज्यांनी या हिंदी सक्तीला पहिलीपासून हिंदी शिकवण्याला विरोध केलेला होता त्याला सुद्धा सकारात्मक प्रतिसाद राज ठाकरेंनी आता दिलेला आहे। आपल्या पत्रकार परिषदेत ते म्हटलेले आहे की 5 तारखेचा विजय मेळावा निश्चित होईल। इतकंच नाही तर 5 तारखेच्या विजय मेळाव्यात ते काही मराठी जनांना संबोधित सुद्धा करतील। त्याच्यामुळे राज ठाकरे आता 5 तारखेला काय बोलणार याकडे तर लक्ष आहेच, मात्र या विजय मेळाव्याचं कोणतंही ठिकाण अद्यापपर्यंत ठरलेलं नाहीये। सोबतच या विजय मेळाव्याला कुठलाही पक्षीय लेबल देऊ नये, कुठल्याही पक्षीय राजकारणाचा आडाखा म्हणून त्याला ओळखलं जाऊ नये असं सुद्धा आवाहन राज ठाकरेंनी केलेलं आहे। त्यामुळे आज मनसेमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। एक प्रकारे राज ठाकरेंनी जी भूमिका घेतलेली होती त्याचा हा विजय असल्याचा आनंद आता साजरा केला जातोय। मात्र अर्थातच स्पर्धेमध्ये आपल्याला एक क्रेडिट वॉर सुद्धा म्हणजे श्रेयवादाची लढाई सुद्धा थोडीशी सुरू झालेली बघायला मिळते आहे। कारण जेव्हा हे दोन्ही शासन निर्णय सरकारनं रद्द केले त्यानंतर तातडीनं उद्धव ठाकरेंनी
पत्रकार परिषद घेतलेली होती. पत्रकार परिषदेत आपण घेतलेल्या भूमिकेचा विजय झालेला आहे असं सुद्धा त्यांनी म्हणलेलं होतं. सोबतच सर्व समविचारी या विषयामध्ये समविचारी असणाऱ्यांना त्यांनी विजय मेळाव्यात सहभागी होण्याचं आवाहन केलेलं होतं. आज राज ठाकरे यांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्यांनी एक वाक्य मात्र आवर्जून वापरलेलं आहे की हा क्रेडिट घेण्याचा विषय नाही, हा श्रेय घेण्याचा विषय नाही. मात्र मनसेने सर्वप्रथम या पहिलीपासून हिंदी शिकवण्याला विरोध केलेला होता. त्याच्यामुळे कुठेतरी आता अर्थातच जरी हा हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे झालेला असला, पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्णय मागे घेतलेला असला तरी सुद्धा आता एक सूक्ष्म अशी श्रेयवादाची लढाई सुद्धा आपल्याला बघायला मिळते आहे. मात्र तुर्तास मनसेमध्ये आनंदाचं वातावरण आहे, मनसैनिकांमध्ये उत्साह आहे, जल्लोष आहे. आगामी महापालिका निवडणुका समोर आहेत त्याच्यामुळे कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा हा जल्लोष अतिशय महत्वाचा ठरतो. कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण तयार होतं. नव्यानं कामाला लागण्याची जी सूचना आहे ती आधीच त्यांना मिळालेली आहे. मात्र एक उत्साहाचं वातावरण पक्षामध्ये तयार झालं तर कार्यकर्ते हे अधिक जोमानं काम करू शकतात. त्याच्यामुळे हा उत्साह आता मनसैनिकांचा येणाऱ्या महापालिका निवडणुकांपर्यंत त्याचा निकाल लागेपर्यंत टिकून राहावा अशीच सर्वांची मनसेमध्ये इच्छा आहे. आणि सध्या आपण दृश्य बघतो की यशवंत किल्लेदार हे अक्षरशः आपल्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बसून मनसेचा भगवा झेंडा हा फडकवताना बघायला मिळत आहे. काल सुद्धा असंच काहीचं दृश्य आपल्याला याच ठिकाणी बघायला मिळालेलं होतं. आज मनसैनिकांकडनं, पदाधिकाऱ्यांकडनं, कार्यकर्त्यांकडनं वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रभरात अशाच प्रकारचे त्यामुळे राज्यभरात आपल्याला असाच मनसेच्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळतोय. धन्यवाद मनश्री दिलेल्या माहितीसाठी.